नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण दीप अमावस्या स्पेशल दिव्यांची नैवेद्य रेसिपी ही पाहणार आहोत। आता ही कशी बनवायची ते आपण आता बघूया। आता या ठिकाणी एक बाउल घेतला आहे आणि त्यामध्ये मी एक वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे गव्हाचं पीठ त्यामध्ये आपल्याला आता मीठ टाकून घ्यायचं आहे, चवीनुसार मीठ, आणि आता लाल मिरची पावडर, हळद, आता हळद, लाल मिरची पावडर, मीठ आपण टाकून घेतलेलं आहे। आणि आता यामध्ये थोडीशी जिरा पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर आपण आता यामध्ये थोडासा हिंग टाकून घेणार आहोत। आता आपण हिंग टाकूया थोडं। आता हिंग टाकल्यानंतर आता यामध्ये आपल्याला थोडासा चिमूटभर ओवा टाकून घ्यायचा आहे, कारण हे दिवे उकडीचे असतात त्याच्यामुळे पोटाला त्रास होऊ नये म्हणून त्यामध्ये आपल्याला आता थोडासा ओवा टाकलेला आहे मी चिमूटभर। आणि आता हे आपण कणिक जशी भिजवतो पोळ्यांची त्याप्रमाणे हे आपण भिजवून घ्यायचं आहे। आता हे पीठ भिजून झालेलं आहे आपलं, अगदी घट्टसर असं हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे। आता याचे दिवे करून घेऊया आपण। आता अशा पद्धतीने याचे दिवे बनवून घ्यायचे आहेत। आता हे दिवे 11, 21 किंवा 31 अशाप्रमाणे हे दिवे बनवायचे आहे। आता या ठिकाणी मी 31 दिवे बनवून घेतलेले आहे बघा। आणि ह्या दिव्यांचा नैवेद्य दीप अमावस्येच्या दिवशी दाखवावा लागतो दिव्यांना। चला आता आपण ही कशी पुढे काय करायचं ते बघूया। आता या ठिकाणी मी एक पॅन ठेवलेला आहे आणि या पॅनमध्ये मी थोडंसं जास्त तेल आपल्याला वापरायचं आहे। आता या पॅनमध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता थोडंसं जास्त तेलाचा या ठिकाणी वापर करायचा आहे। आणि आता यामध्ये आपण जिरे आणि मोहरी थोडी टाकून पाहू तेल तापले आहे की नाही। आता तेल गरम झालेलं आहे, ते जिरे मोहरी टाकली आहे। आता हळद टाकून घेतलेली आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर आपण टाकलेली आहे। बाकी काही टाकायचं नाही यामध्ये। आणि आता आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। आता दिव्याच्या अंदाजाने दिवे शिजायला किती वेळ लागतो, आता एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर त्याला मी 3 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे बघा। आणि या ठिकाणी 1 चमचाभर मीठ टाकायचं आहे आणि आता हे पाणी छान उकळू द्यायचं आहे। आता बघा पाण्याला उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण हे दिवे सोडून घेऊया। अशा पद्धतीने आपण आता हे दिवे यामध्ये सोडून घेतलेले आहेत। अशा दिवे आपण आता सर्व दिवे यामध्ये सोडून घेऊया। आता दिवे यामध्ये सोडून घेतल्यानंतर आता हे आपल्याला कमीत कमी 15 ते 20 मिनटं चांगले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत बघा। तर हे सर्व दिवे टाकल्यानंतर आता आपण हे 15 मिनटं शिजवून घेऊया। आता हे शिजले कसे ओळखायचे, तर हे दिवे पाण्यावर तरंगायला लागतात बघा शिजल्यानंतर, वरती येतात ते दिवे। आणि आता यामध्ये आपण 2 चमचे गाईचे साजूक तूप टाकायचे आहे। आता हे तूप टाकल्यानंतर आता थोडी उकळी आली की याच्यावर आपण झाकण ठेवूया। बघा आता हे आपण याच्यावर झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला कमीत कमी ते 15 ते 20 मिनटं आपल्याला हे दिवे शिजवून घ्यायचे आहेत। आता आपले दिवे रेडी झालेले आहेत। आता ते मी सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेले आहेत। तर अशा पद्धतीने हा दिव्यांचा नैवेद्य दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांना दाखवायचा असतो। तर बघा मैत्रिणींना, तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे दिवे करून नैवेद्य दाखवू शकता आणि मला कमेंटमध्ये सांगू शकता। धन्यवाद।